राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर सायंकाळी तालखेड फाट्याच्या दरम्यान प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यात कोल्हे गंभीर जखमी झालेले असून त्यांचा डावा हात आणि पाय फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। हल्लेखोरांनी तोंडावर रुमाल बांधून हल्ला केला आणि ते 2 बाईकवरून आले होते। 4 जणांनी लोखंडी रॉडने कोल्हे यांच्यावर हल्ला चढवलेला आहे आणि अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे आणि हल्ल्यानंतर कोल्हे यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। हल्ल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे। राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी रुग्णालयात जाऊन कोल्हे यांची विचारपूस केली आहे। पत्रकारांशी बोलताना त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। निवडणुकांच्या निकालानंतर कार्यकर्त्यांना धमकावणं, मारहाण करणं आणि त्यांच्या घरांवर हल्ले करणं हे प्रकार वाढलेले आहेत असंही शेळके यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आणि या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनावर दबाव वाढलेला आहे। बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे असा आरोपही जयश्रीताई यांनी केलेला आहे आणि या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। हल्ल्यानंतर तालखेड परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कोल्हे यांना पाहण्यासाठी आणि त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं रुग्णालयात पोहोचलेले आहेत। पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून यामागील कारणे उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या घटनेचा पुढील तपास सुरू आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे आणि या हल्ल्यामुळे जिल्ह्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असून प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी 4 अज्ञात लोकांनी तोंड बांधून भ्याडपणे हल्ला केलाय। त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आलाय। त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते। या ठिकाणी जी लोक निवडून आली त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये। खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही। त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले जे लोक महाविकास आघाडीसोबत राहिले, ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं, त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे। त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत। ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत। कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत। जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत। या पद्धतीने बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो सहन केला जाणार नाही। हे ताबडतोब थांबलं पाहिजे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।